हाय हॅलो नमस्कार फॅमिली, मी मोनिका स्वागत करते आपल्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणी मी आलेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. बारामतीमध्ये खूप सुंदर असं स्वामींचं मंदिर आहे आणि त्याच बाजूला गणपतीचं मंदिरसुद्धा आहे. तर खूप छान वातावरण असतं इथे. नेहमी म्हणजे मी तर नेहमी येत असते. मला कधी बोर होतं किंवा अपसेट वाटतं, मन नाराज वाटतं, त्यावेळी मी इथे येऊन बसत असते. मला खूप छान वाटतं. तर आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, कारण आम्ही येतानाच थोडंसं उशिरा आलो. पण इथे आल्यानंतर समजलं की खूप गर्दी आहे आणि अशी छोटी मोठी स्टॉलसुद्धा इथे लागलेली आहेत खेळण्यांची वगैरे, कारण जिथे जिथे गर्दी होते तिथे असे स्टॉल लागलेलेच असतात. तर बघा किती गर्दी आहे आणि एका बाजूला महाप्रसादाची लाईनसुद्धा आहे. तर आपण अगोदर दर्शन घेऊया आणि त्यानंतर प्रसाद पण घेऊया, कारण मला प्रसाद वगैरे असं खायला एवढं आवडतं ना. भले ते पोट भरून नसू द्या, थोडं का होईना, जे पण काही एक दोन घास जरी मिळतील तरी ते मला खूप आवडतं प्रसाद वगैरे घ्यायला. आम्ही एरवी म्हणजे बऱ्याच वर्ष आम्ही शिर्डीला वगैरे जात होतो गुरुपौर्णिमेसाठी, पण आता मुलांची शाळा आणि मानस वगैरे लहान असल्यामुळे आम्हाला तिकडे जाणं होत नाही. त्यामुळे म्हटलं चला इथे आहे तर इथेच जाऊया दर्शनाला. बघा किती गर्दी आहे. तरी आम्ही मुखदर्शनाच्याच लाईनला थांबलो. म्हटलं जर आतमध्ये जायचं तर अजून उशीर होईल, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या लाईनला काही थांबलो नाही. तरीही दर्शन खूप छान झालं, म्हणजे समोरून एकदम स्वामींना पाहता आलं. आणि ह्या मावशी बघा मला खूप छान वाटल्या, कारण त्या माझ्या मागे होत्या. तर जे पण काही प्रश्न वगैरे विचारायचे ते मला म्हणजे छान वाटलं, भारी वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यामुळे त्यांनासुद्धा मी शूटमध्ये घेतलेलं आहे. आणि गर्दी असल्याकारणाने एवढी गरमी होत होती, तरी पण म्हटलं चला जास्त वेळ काही आपल्याला थांबायचं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता मागे किती गर्दी आहे. आणि हे सगळं मुखदर्शन आहे, म्हणजे समोरून फक्त दर्शन घ्यायला भेटते आपल्याला, आतमध्ये जायला भेटत नाही. पण तरीसुद्धा माझं दर्शन एवढं छान झालं ना, त्यांना समजलं की ह्या दादांना समजलं मी शूट वगैरे करते आहे, तर त्यांनी काही गडबड करून मला बाजूला केलं नाही. मला एकदम छानसं शूट घेऊ दिलं. तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकताय. बघा एकदम समोर स्वामींच्या समोर आहे आपण आणि छान दर्शन झालं. कारण गर्दी होते, मग त्यामुळे मीच थोडंसं बाजूला झाले. म्हटलं दुसऱ्यांनाही दर्शन घेण्याचा चान्स भेटला पाहिजे, म्हणून लगेच बाजूला झाले. खूप छान दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आता आपण महाप्रसादासाठी थांबणार आहोत लाईनला. तरी मी लवकरच जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मायराला मी आज घेऊन आले नव्हते, मानसला एकट्यालाच घेऊन आले. तर ही आहे महाप्रसादाची लाईन आणि तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा किती गर्दी आहे. प्रसाद ह्या मंडपमधून घ्यायचा आणि बाहेर येऊन असं जेवण करायचं, अशी सगळी सिस्टीम आहे. आणि हे सगळे लोक व्यवस्थित करतात, त्यामुळे काही एवढं गोंधळ होत नाही, सांडलवंड होत नाही, कारण हे सगळे सेवेकरी मध्ये मध्ये थांबलेले असतात आपल्या सेवेसाठी. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, कारण जास्त काही मला शूट घेता आलं नाही गर्दीमध्ये, पण जेवढं काही घेतलं आहे शूट तेवढं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.